या दिवसांमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं येरुशलेमी जयोत्सवाने येणे, त्याला धरून दिले जाणे, त्याचे हाल करणे, त्याला क्रूसावर खिळण्यासाठी नेणे, त्याला श्रीमंतांच्या कबरेमध्ये ठेवणे, शिक्कामोर्तब करून ती कबर सुरक्षित करणे, ते ईस्टरला नवा संदेश घेऊन दूतांनी आपल्या शिष्यांना सांगणे की तो येथे नाही, तो उठला आहे. आणि तो संदेश घेऊन मंडळी या जगामध्ये या सप्ताहामध्ये गेली आणि तिने घोषणा केली की हा जो खिळलेला ख्रिस्त आहे त्याला कोणताही खिळा ठोकून त्याला बांधून ठेवता आलं नाही, कोणतीही सत्ता त्याला ताब्यात ठेवू शकली नाही, कोणतीही जगाची अभिलाषा त्याला आपल्या प्राणार्पणापासून दूर करू शकली नाही. त्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या कार्यासाठी त्याला नेमण्यात आलं होतं ते मध्यस्थीचं बलिदान करूनच आणि मरणावर विजय पाहूनच तो जगाला आज सांगतोय, पहा मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे आणि मरण व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत. हाच वधलेला कोकरा सर्व जगाच्या पापासाठी वधला गेला होता. सर्वांच्या पापांसाठी त्याने आपलं रक्ताचं सिंचन केलं आहे. आज त्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येकाला देवाची प्रीती सांगते की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याच प्रभू येशूने आपल्याला आश्वासन दिलं आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो पुन्हा कधी मरणारच नाही. हा देवादिदेव परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त, त्याची स्तुती असो, त्याला मान, महिमा आणि गौरव मंडळीत आणि या विश्वामध्ये सदा सर्व काळ असो. आज आपल्या बुधवारच्या अभ्यासामध्ये आपण पुढे जात असताना पुन्हा एकदा या नवीन आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते मार्च 2025 आपण काही गोष्टी करणार आहोत अगदी टप्प्याटप्प्याने. तर पुन्हा एकदा एस चर्च नंदुरबार पाळक आणि पंच मंडळ आपण सर्वांतर्फे आपलं स्वागत करतो. देवाला आम्ही धन्यवाद देतो की एस चर्च नंदुरबारला कृपा दिली की त्यांनी सातत्याने आमचा पाठपुरावा करून आम्हाला प्रोत्साहित केलं आणि ही सेवा आपल्याला देण्यासाठी त्यांनी आम्हाला संधी दिली. हे वर्ष देव त्याच्या आशीर्वादाने सिंचित करो आणि देवाच्या वचनाचा जो प्रभाव आहे तो आपल्याकडे येत असताना देव आपल्याला आरोग्य देवो, देव आपल्याला जीवन देवो, देव आपल्या पाप आणि अपराधांची क्षमा देवो, आपल्याला तो त्याचे योग्य आणि लायक अशी प्रजा बनवो, ही प्रार्थना करत आजच्या सकाळी या प्रस्तावनेसह सर्वांचं आज सकाळी स्वागत करीत आपण पुढे जाऊया. आपण प्रार्थना करू आणि आजचा अभ्यास आपण सुरू करू. स्वर्गीय दयाळू देवबापा, आजच्या या सकाळी आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा तो आम्हाला या देशामध्ये आमच्या तुझी सेवा करायची, प्रार्थना करायची, तुला धन्यवाद द्यायची, जनतेला सुवार्ता सांगायची संधी दिली. प्रभू, तू आज आमच्याबरोबर आहेस या विश्वासाने आम्ही हे वर्ष तुला समर्पित करतो. तू मला रेव्हरंट अनूप आणि संपूर्ण वडील मंडळ, पंचायत यांना विशेष सहाय्य या दिवसामध्ये कर आणि जी सेवा आम्ही प्रदान करत आहोत ती तू बहुगुणित करून तिला आशीर्वादित कर. आज आम्ही थोडा वेळ जे चिंतन मनन करू, जो अभ्यास करू, तो आमच्यासाठी आणि ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. पुन्हा एकदा आम्ही स्वतःला आम्ही तुझ्या हाती देतो. तू आमचा ताबा घे. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तू भर. आमचे नेत्र तू उघड यासाठी की तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी आम्हाला दिसाव्यात. प्रभू, तू आमचा आज सहाय्य कर. ही विनंती आम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे बापा तुला सादर करतो. तू ऐक. आमेन.
बिल्डच्या अभ्यासाबरोबर काही वेळेला आपण नवीन कराराचा परामर्श घेणार आहोत. विशेषतः ज्याला आम्ही नवीन कराराची प्रस्तावना, इंट्रोडक्शन टू द न्यू टेस्टमेंट सातत्याने घेणार आहोत. प्रभूने जर कृपा दिली तर 27 बुधवार अधिक बिल्डचा अभ्यास असं मिळून निदान किमान 40 ते 45 बुधवार यावर आम्ही केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण मध्ये काही गोष्टी असतात, त्यामुळे किमान माझ्या मते 40 रविवार आम्हाला मिळतात. त्याला विभाजन करून आम्ही हे अध्ययन आणि बिल्डचं अध्ययन, पुढचं अध्ययन येणार आहे. ज्यांनी CMM केलंय त्यांच्यासाठी पुढचं अध्ययन आहे MCCEE मॅक्सी, आणि तो अभ्यास पूर्ण करण्यासाठी पुढची 2-3 वर्ष पुन्हा पुढे जायची गरज पडणार आहे. यामध्ये गट असणार आहे अभ्यासाचे. म्हणजे कसे की खंड घेणार आहोत आपण. जर योहानाचं शुभवर्तमान आलं तर सोबत योहानाची पत्रे आणि प्रगटीकरण, म्हणजे एकच लेखक असल्याने 5 पुस्तके एकामागे एक आपण घेऊ. पौलाची पत्रे येतील, ती आपण एकत्र करू, आणि नंतर वैयक्तिक पत्रे आहेत त्याकडे लक्ष देऊ. अशा प्रकारे साधारणपणे सध्या टेंटेटिव्ह योजना आहे. प्रभूने कृपा द्यावी आणि आपल्याला त्याचा लाभ व्हावा म्हणून आपल्या प्रार्थनांची आणि आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा बाळगतो. आज सकाळी मार्काचं शुभवर्तमान आपण बघणार आहोत. मागच्या वेळेस मत्तयाचं शुभवर्तमान आपण पाहिलं, आणि मत्तय देवाच्या राज्याबद्दल बोलतो आणि देवाने नेमलेला राजा, त्याची कामगिरी आणि शेवट त्याने दिलेला आदेश याबद्दल आपण बघितलं. आज मार्काचं शुभवर्तमानाकडे आपण थोडा वेळ लक्ष केंद्रित करणार आहोत. मार्काचं शुभवर्तमान हे सर्वात छोटं शुभवर्तमान वाटतं, तरी त्याला समजणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे परंपरेमध्ये ज्याला कॅनोनायझेशन म्हणतो आपण, प्रमाणितता जेव्हा देण्यात आली तर त्यामध्ये मार्काला अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी प्राथमिक पुस्तक, उगम पुस्तक किंवा स्त्रोत म्हणून वापरलं. त्यांच्या मते छोटं लिखाण आहे, त्याची ग्रीक भाषा जी आहे ती, आणि थोडक्यामध्ये जे काही मार्काने सांगितलं ते इतर शुभवर्तमानांसाठी जास्त फायद्याचं ठरलेलं आहे. म्हणून त्याला मूळ अभ्यासामध्ये प्राधान्य दिलं जातं. परंतु कॅनॉनिकल ऑर्डर, प्रमाणित ग्रंथ संपदा, जी 397 मध्ये कार्थेज येथे भरलेल्या विश्व ख्रिस्ती महामंडळाच्या सभेमध्ये मान्यता देण्यात आली, त्या मान्यतेच्या रचनेमध्ये मत्तयाला प्राधान्य देण्यात आलं. म्हणून मत्तय, मार्क, लूक आणि योहान या प्रकारे 4 शुभवर्तमानांची रचना झाली. मत्तयाला यासाठी प्राधान्य देण्यात आलं की मत्तयाने पहिले इब्री भाषेत शुभवर्तमान लिहिलं होतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन, सेवाकार्य, मृत्यू, पुनरुत्थान याबद्दल लिहिलं होतं. पण काही कारणामुळे ते पुन्हा म्हणजे गहाळ झालं, सापडलं नाही. परंतु मत्तयने पूर्ण ग्रीकमध्ये शुभवर्तमान लिहिलं. म्हणून रचनेमध्ये म्हणजे कॅनॉनिकल ऑर्डर ज्याला आम्ही म्हणतो, प्रमाणित ग्रंथ रचनेची संपदा जी आहे त्यामध्ये मत्तयाला पहिलं शुभवर्तमान म्हणून मान्यता देण्यात आली. लुकाचा नंतर शुभवर्तमान जे येतं ते संशोधन असल्यामुळे लुकाला जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याच्याबरोबर प्रेषितांची कृत्य पण आपल्याला बघावं लागेल, कारण या दोनही ग्रंथांचा लेखक एकच आहे. अशा प्रकारे ही जी रचना आहे थोडी किचकट पण आहे, परंतु आपण दोन्ही प्रकारे याला समजण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, हे 2 प्रकार म्हणजे एक प्रमाणित ग्रंथ रचना, कॅनॉनिकल ऑर्डर ऑफ द बुक्स ऑफ द न्यू टेस्टमेंट, प्रमाणित ग्रंथ रचना जी इसवी सन 397 मध्ये कार्थेजमध्ये भरलेल्या महासभेमध्ये मान्यता देण्यात आली. आणि दुसरी जी त्याची रचना आहे तिला आपण म्हणतो की कालगणनेनुसार करण्यात आलेली रचना, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द न्यू टेस्टमेंट बुक. कालगणनेनुसार म्हणजे कोणतं पुस्तक कोणत्या साली
पहिल्यांदा आलं. आणि म्हणून मग त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला पुढचा अभ्यास थोडक्यामध्ये करणार. आणि सेमिनार जर झालं आपलं तर जास्त वेळ त्यामध्ये देऊन आपण चर्चात्मक रूपाने त्या वर्कशॉपमध्ये त्याला पूर्णतेत जाऊ. मार्क याबद्दल काही महत्त्वाचे दस्तावेज आहेत आणि म्हणून आपण त्याकडे बघणं गरजेचं आहे की युसेबियस हा जो इतिहासकार झाला, साधारणपणे 263 ते 339 दरम्यान तो झाला. त्याने पेपियस आणि बिशप जो हियरापोलिसचा बिशप होता त्यांची नावं घेऊन त्यांनी 5 खंडामध्ये लिहिलेलं एक प्रभू येशू ख्रिस्ताचे वाक्य किंवा लेखन किंवा विचार या नावाचा ग्रंथ लिहिला. आणि यामध्ये 95 ते 110 इसवी सनापर्यंत त्यांनी त्याचा संदर्भ देऊन ते साधारणपणे योहानाचं शुभवर्तमान वगैरे आणि मार्काचं शुभवर्तमान वगैरे याबद्दल लिहितात. आणि उदाहरणार्थ ते असं म्हणतात की मार्क पेत्राचा अनुवादकार बनला, म्हणजे भाषांतरकार बनला. आणि त्याने अगदी अचूक असं लिखाण करून लेख जरी लिहून काढले तरी त्यांची रचना ही अनुक्रमाने नव्हती. ज्या ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या, ज्या ज्या त्याला आठवून आल्या त्या त्याने लिहिल्या, परंतु त्याची रचना अनुक्रमाने नव्हती. नंतर युसेबियस असं पण म्हणतात की पेपियस हा जो झालेला चर्च फादर आपण म्हणतो किंवा त्या काळचा विद्वान, तो मार्काशी आणि इतर जे वडील आहेत ज्याला चर्च फादर्स म्हणतो आपण, त्यांच्या संपर्कात सतत होता. त्याचसोबत त्याला आणि फिलिप जो सुवार्तिक होता, येशूचा शिष्य, त्याच्या मुली आणि त्याच्या घराशी त्यांचा संबंध होता. म्हणून आम्हाला पहिल्या शतकापासून असं नक्की माहीत आहे की मार्काने पेत्राचं भाषण अचूकपणे ऐकलं आणि लिहिलं. त्यासोबत जे साक्षीदार आहेत ते सुद्धा प्रामाणिक होते आणि त्यामधून त्याने घेतलेल्या गोष्टींना त्याने शुभवर्तमानामध्ये रचलं. म्हणजे मार्क हा लेखक कसा बनला तर विशेषतः तो पेत्राबरोबर होता, ही पहिली गोष्ट. पेत्राबरोबर राहताना पेत्र जे बोलत होता त्याचा अनुवाद भाषांतर करता मार्क बनला. त्यासोबत राहिल्यावर मार्काला प्रेरणा मिळाली की पेत्राशिवाय अनेक लेख उपलब्ध आहेत, ते मी लिहून काढावे आणि जे मी ऐकलं, जे मला शिकवण्यात आलं त्याचा संग्रह मी करावा. आणि या विचाराने प्रेरित होऊन पवित्र आत्म्याने त्याला प्रेरणा दिली की त्याने सुद्धा एक छोटासा ग्रंथ लिहावा. आणि आपल्याजवळ मग मार्काने लिहिलेलं शुभवर्तमान आलेलं आहे, ते पेत्राबरोबर राहिलेला या मार्काने लिहिलं. मार्काच्या शुभवर्तमानाची काही वैशिष्ट्ये आपण लक्षात घ्या. पहिली गोष्ट आपल्याला लक्षात येते की या शुभवर्तमानामध्ये खेडे गावांचा उल्लेख आहे. परंतु मार्क ज्या शब्दांना वापरतो तर तो मार्क खेडेगावांसाठी वापरला जाणारा कोमे हा ग्रीक जो शब्द आहे, याच्याऐवजी तो पॉलिस म्हणजे नगर किंवा छोटे शहर असा शब्द वापरतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. जे इतर शुभवर्तमानकार आहे ते कोमे हा शब्द पण वापरतात, जेव्हा की मार्क पॉलिस हा शब्द वापरतो. पॉलिस म्हणजे छोटे शहर. कशाला असं करतो तर शहरी वाचक जे होते त्यांना सुद्धा हा येशू ख्रिस्त कळावा असं मार्काचं म्हणणं होतं. दुसरी गोष्ट तो करतो चलन, पैशांचं चलन किंवा व्यापारामध्ये येणारं चलन. सोने, चांदी, तांबे, रुपे असं तो वर्णन करतो.
जेव्हा की दुसरे शुभवर्तमानकार त्या प्रकारे शब्दप्रयोग पैशांसाठी करत नाही, मार्कच ते करतो. तिसरी गोष्ट आहे की मत्तय आर्थिक संपन्न लोकांचा विचार करतो, कारण मत्तय स्वतः श्रीमंत होता, मोठा तो कर अधिकारी होता. त्यामुळे तो देवाच्या राज्याबद्दल बोलताना मत्तय आर्थिक संपन्न लोकांबद्दल जास्त विचार करतो. तर मार्काकडे बघितलं तर मार्क सर्वसामान्य कामकरी आणि खेड्यांहून शहराकडे वळलेल्या लोकांचा विचार करतो. हा मुद्दा फार महत्वाचा आहे आजच्या जगामध्ये, आजच्या भारत देशामध्ये, की मार्काचं शुभवर्तमान अभ्यासणं का चांगलं आहे. तर मार्क काय करतो की जे सर्वसामान्य कामकरी होते ते खेड्यांमधून आले, पण पुढे ते शहरांकडे गेले आणि तेथे ते व्यवसाय करू लागले किंवा जगू लागले. इंग्रजीमध्ये याला आपण म्हणतो अर्बनायझेशन ऑफ द अ स्टेट और अ नेशन. शहरीकरणाचा हा मुद्दा मार्कात जो सापडतो तो दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. चौथी गोष्ट ही आहे, मार्क येशूच्या प्रारंभिक शिष्यांपैकी नव्हता, परंतु तो तरुण असतानाच येशू ख्रिस्ताकडे आकर्षित झाला आणि त्याने स्वतःहून येशूचे शिष्यत्व पत्करले असं दिसतं. येशूने त्याला तू चल आणि माझ्या मागे ये असं सांगितलं की नाही हे आपल्याला कुठे वाचायला मिळत नाही. पण मार्क हा जवळचा असावा, येशूच्या नात्यांमध्ये असावा कोणाच्या तरी, त्यामुळे तो स्वतःहूनच प्रभू येशूचा अनुयायी झाला असं दिसतं. पाचवी गोष्ट अशी आहे की प्रेषित 12 यामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला दिसतो आणि असं वाटतं की तो एका चांगल्या प्रतिष्ठित कुटुंबातला असावा. त्याचं घराणं चिरपरिचित असावं, सन्मान्य असावं, चांगल्या कारभारात पुढे गेलेलं असावं असं दिसतं. सहावी गोष्ट आपण बघतो की अंतियोकियाच्या मंडळीने जेव्हा पौल आणि बर्नबा यांना पहिल्या प्रेषण कार्य म्हणजे मिशनरी फेरीसाठी पाठवलं, तेव्हा मार्क त्यांच्याबरोबर गेला होता. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय 25वा वचन, 13वा अध्याय 13वा वचनामध्ये आपल्याला दिसतं. मार्क पण पौल आणि बर्नबा यांच्यासोबत होता, परंतु काही कारणास्तव दुसऱ्या प्रेषण कार्य फेरीवर मार्क आपल्यासोबत येऊ नये असं पौलाला वाटलं, कारण तो परिपक्व नव्हता असं पौलाच्या निदर्शनास आलं, म्हणून त्याला नाकारण्यात आलं. आणि पौल असं म्हणतो की मार्क आपल्याला सोडून गेला होता व सेवा कराव्यास आपल्यावर आला नाही, त्याला सोबतीस घेणे बरोबर नाही. आणि वैशिष्ट्य हे आहे मग याचं की मार्कने ते स्वीकारलं की माझ्याकडून हैगय झाली आहे, तर जोपर्यंत मला पक्वता येत नाही तोपर्यंत मी काही जाणार नाही. म्हणजे त्याने विश्वास सोडून दिला नाही, पण त्याला कामगिरी जमली नाही. पण त्याने ठरवलं की मी पक्वता पहिले माझ्यामध्ये येऊ देईन आणि मग मी जाईन. जरी मतभेद झाले तरी तो त्या पक्वतेची वाट पाहत गेला. आणि कलसी 4:10 यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की मग मार्क त्यांच्याबरोबर राहिला. म्हणजे काही 3 ते 5 वर्षामध्ये मार्काला प्रेषण कार्याबद्दल समज आली. असं काम करायला काय काय करावं लागतं हे लक्षात आलं. त्याने चांगली पूर्वतयारी केली आणि तो पौलाला जाऊन मिळाला. 7वी गोष्ट ही आहे की त्याला जेव्हा समजलं की येशू ख्रिस्त हा मशिहा आहे, तर तो त्याच्याकडे आकर्षित झाला. परंतु त्याने पेत्राबरोबर सेवा करून आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे
आपलं पाचारण पूर्ण कसं करावं, लिखाण करायचं असेल तर माहिती संकलन कशी करावी, याचं ज्ञान पेत्राबरोबर राहून त्याने करून घेतलं. म्हणजे तो आपोआप स्वतःहून घडला नाही. पेत्र त्याच्यापेक्षा वयाने फार मोठा होता, साधारणपणे त्यांच्यात 30 वर्षाचं अंतर असावं. परंतु मार्काने हे समजून घेतलं की मला पुढे जायचं असेल, मला जर माझी कामगिरी पत्ते करायची असेल, तर मला माझ्यापेक्षा ज्येष्ठ जो आहे, जो प्रमुख प्रेषित आहे, मला त्याच्याबरोबर राहून हे काम करता आलं तर मी लवकर शिकेन, चांगल्या प्रकारे मी पुढे जाऊ शकेन. तुम्हाला पहिले पेत्र 5वा अध्याय वचन 13 मध्ये याबद्दल पेत्र काय सांगतो ते लक्षात येईल. यानंतर आपल्याला मार्काचा उल्लेख पत्रांमध्ये आढळतो, विशेषतः पौलाच्या आणि पेत्राच्या पत्रांमध्ये. पौलाच्या पत्रांमध्ये 3 वेळेला मार्काचा उल्लेख आढळतो. कलसेकराचं पत्र आणि फिलेमोनाचं पत्र यामध्ये 2 वेळेला, कलसे 4:10, फिलेमोन 1 अध्याय आहे 24वं वचन. तिसरा उल्लेख तिमोथेचे दुसरे पत्र 4था अध्याय वचन 11 मध्ये आपल्याला आढळतो आणि तिथे पौल म्हणतो, मार्क मला उपयोगी आहे. 4था उल्लेख पहिले पेत्र 5 आणि 13 मध्ये आपल्याला आढळतं की असं दिसतं पेत्र त्याला माझे लेकरू असं म्हणतो. पुढे मार्क हा इजिप्तमध्ये गेला, अलेक्झांद्रिया शहरामध्ये त्याने सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगण्याच्या त्याच्या जीवनामध्ये शेवटी त्याला पकडण्यात आले, त्याला दोऱ्यांनी बांधून घोड्यांच्या मागे घसडत नेले आणि त्याला तेथे जिवे मारण्यात आले. असा मार्काचा आपल्याला शेवट झालेला दिसतो. ही थोडक्यात जी प्रस्तावना आहे त्यामध्ये आता पुढे थोड्या काही गोष्टी, वैशिष्ट्ये आपल्याला बघायला पाहिजे. शुभवर्तमानामध्ये या मार्काच्या एक शब्द प्रयोग वारंवार आढळेल, तो आहे त्वरित आणि लागलेच. त्वरित, लागलेच म्हणजे लेखन करताना मार्क झटपट गोष्टी होत आहेत, पटापट होत आहेत. येशूला जणू काही वेळ नाही आहे आणि म्हणून लागोपाठ काही गोष्टी घडतायत असं तो म्हणतो. 41 वेळेला हे शब्द आपल्याला आढळतात. दुसरी गोष्ट म्हणजे तो आपल्या लिखाणामध्ये एक साहित्य पद्धत वापरतो, ती म्हणजे साखळी पद्धत. तो घटना पटापट जोडतो, एक घडली का दुसरी, दुसरी घडली का तिसरी, असं साखळी पद्धतीने तो साहित्य लिहितो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे मार्काच्या शुभवर्तमानात 5व्या अध्यायामध्ये 21 ते 43 मध्ये आपल्याला यायराची कन्या आणि रक्तस्रावी स्त्री यांची घटना लिहिलेली आढळते की यायराच्या कन्येला बरं करण्यासाठी येशू जातो, वाटेतच मग ती रक्तस्रावी येते, स्त्री येते आणि ती बरी होते. आणि मग यायराच्या कन्येच्या घरी येशू ख्रिस्त जाण्यासाठी परत निघतो. म्हणजे एक घटना आली का तिच्यावर लगेच दुसरी घटना जोडली जाते. म्हणजे पटापट काही गोष्टी घडत आहेत असं त्याचं म्हणणं आहे. तिसरी गोष्ट आहे, मार्क देवाच्या राज्याबद्दल सांगताना येशूची सुवार्ता महत्वाची आहे, कारण तो सेवक आहे, त्यामुळे त्याचं ऐकलंच पाहिजे असं म्हणतो. सेवक आहे म्हणजे ज्याला कोणीतरी पाठवलं आहे घोषणा करायला, तर देवाच्या राज्याची सुवार्ता का ऐकली पाहिजे, कारण त्याने नेमलेला सेवक आलेला आहे आणि तो ते सांगतोय म्हणून. पण याबद्दल तो फक्त 15 वेळेलाच
उल्लेख करतो, जसं मत्तयामध्ये बराच वेळेला आहे त्या मानाने हा फक्त 15 वेळेला उल्लेख करतो. चौथी गोष्ट आहे यामध्ये वैशिष्ट्याची, की मार्क म्हणतो की ख्रिस्ताचा अनुयायी बनणे एक आव्हान आहे आणि येशूचा शिष्य बनल्याशिवाय कोणालाही स्वर्ग राज्याची प्राप्ती होत नाही. येशूचा अनुयायी बनणे म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणे, याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मार्क म्हणतो. अनेक संदर्भ आहेत, तुम्ही ते घेऊ शकता. म्हणजे देवाच्या राज्यामध्ये शिष्य बनणे हे आवश्यक आहे. म्हणजे नुसतं अनुयायी बनणे पुरेसं नाही, नुसतं मागे चालणं पुरेसं नाही, नुसतं चमत्कार पाहणं पुरेसं नाही, नुसतं चमत्काराने निर्माण केलेलं अन्न खाणं पुरेसं नाही. तुम्हाला आणि मला मार्क म्हणतो की तुम्हाला आपला स्वतःचा त्याग करावा लागतो, तरच तुम्ही त्याचे शिष्य बनू शकता. आणि जर शिष्य बनला तरच तुम्हाला स्वर्गाचे राज्य मिळते, असा त्याचा युक्तिवाद करतो. तो पुढची गोष्ट सांगतो की शिष्य हा आपल्या गुरुची सेवा करणारा व त्याग करणारा असला पाहिजे. उदाहरण दिले त्याने मार्क 10:45 मध्ये. येशू ख्रिस्त जे म्हणतो त्याला धरून मार्कही म्हणतो, जर आपल्याला आपला प्राणही देता आला नाही, त्याग करता आला नाही, तर आपल्या जीवनाला काही अर्थच नाही असं तो म्हणतो. म्हणून त्याग करणे, सोडणे, वाहून देणे हे जे शब्द प्रयोग आहेत त्याचा अर्थ तोच आहे की येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला, त्याने त्याग केला, तसा आपण आपला प्राण देण्यापर्यंत विश्वासू राहून शिष्यत्व टिकवलं पाहिजे. 6वी किंवा 7वी गोष्ट आहे, ह्या शिष्यांमध्ये धैर्य हा स्वभाव गुण आवश्यक असेल. धैर्य हा स्वभाव गुण आवश्यक असेल. धैर्यामुळे परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. दुःख सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. आणि विशेषतः या धैर्यामुळे आपला विश्वास टिकतो आणि जे आपल्यासाठी नेमून ठेवलेलं पुनरुत्थान आहे त्याची आशा ही प्रबळ होते. म्हणून धैर्य या शुभवर्तमानाचं विशिष्ट स्वभाव गुण आहे. 7वी गोष्ट आहे की शक्यता आहे की आपण गोंधळून जाऊ, आपण गडबडून जाऊ, तरी भिणं अयोग्य आहे, कारण ख्रिस्त आपल्याबरोबर आहे. जर तुम्ही 16वा अध्याय वाचला आणि शेवटले 20-21 वचन वाचले तर तो येशूबद्दल लिहितो की मग तो त्यांच्याबरोबर आपलं काम करत होता असं तो लिहितो. म्हणजे साधारणपणे 50 ते 60 या सालादरम्यान येशूच्या पुनरुत्थानानंतरच्या 20-30 वर्षामध्ये मार्क जेव्हा लिहितो तो म्हणतो येशू आमच्याबरोबर शिष्यांबरोबर काम करतो. शेवटली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये काही धडे आपल्याला घेणं गरजेचं आहे. पहिला धडा आहे की शिष्य ज्याला म्हणतात त्यांचं प्रार्थनामय जीवन. शिष्य कोण? जे प्रार्थना करतात, सतत प्रार्थना करतात, प्रत्येक अडल्या वेळी ते प्रार्थना करतात. संदर्भ असा आहे 9वा अध्याय 28वा वचन, 11वा अध्याय 21 ते 25. अनेक संदर्भ आहेत पण हे त्रोटक विवरण आहे त्यामुळे तिथेच तेवढेच आपण घेऊ. प्रार्थना हा एक गुण. दुसरा, नम्रता असणं गरजेचं आहे. 10वा अध्याय 13 ते 16 मध्ये याबद्दल मार्क सांगतो. तिसरा गुण आवश्यक आहे शिष्यांमध्ये, तो आहे स्वनकार. आपल्याला आपल्या स्वतःचा नकार करता आला पाहिजे असं तो म्हणतो. 10वा अध्याय
26 ते 31 या वचनामध्ये आपण ते पाहतो. चौथा गुण आहे स्वतःचं स्थान ओळखणे. येशू ख्रिस्त सेवकांचा सेवक झाला, म्हणजे अतिशय सर्वश्रेष्ठ सेवक ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये शिष्य म्हणून आपलं स्थान अगदी क्षुल्लक सेवकासारखं असायला पाहिजे, जो आपल्या गुरुची किंवा मालकाची सेवा करतो. शेवटी आजच्या या अध्ययनामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की यामध्ये काही ग्रीक आणि लॅटिन शब्द प्रयोगांचा उपयोग मार्क करतो आणि त्याला तो ग्रीकमध्ये म्हणजे अरामियकमध्ये किंवा इब्री भाषेमध्ये त्याला तो अनुवादित पण करतो. त्याचं कारण असं की त्याला या लॅटिन किंवा उच्च ग्रीकचं कमी ज्ञान असावं म्हणून तो तसं करतो. पहिला शब्द यामध्ये आपल्याला आढळतो तो आहे सैन्य. त्याला तो लिगियन असं म्हणतो आणि त्याचा अर्थ पण सांगतो. लिगियन म्हणजे सैन्य. तुमचं नाव काय? तर आमचं नाव सैन्य. लिगियन. लिगियन म्हणजे तुकडी, सैन्यांची तुकडी. किती सैनिकांची तुकडी? 6000 सैनिकांची तुकडी. अशा 12 तुकड्या होत्या रोमी शिपायांच्या, त्यांच्या आजूबाजूच्या देशांमध्ये ठेवलेल्या. येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला असताना तसंच म्हणतो, माझा पिता मला 12 सैन्यांच्या तुकड्या पाठवून देणार नाही का? जर ते शब्द प्रयोग आहेत. दुसरं आहे शताधिपती, 15वा अध्याय 39वा वचन. तेथे तो सेंटुरियन असा शब्द वापरतो आणि त्याचा अनुवाद पण करतो. सेंटुरियन म्हणजे कोण? 100 प्रमुख, 100 सैनिकांचा प्रमुख. तिसरा शब्द तो वापरतो कचेरी. त्याला तो लॅटिन किंवा तेव्हाच्या बोली ग्रीकमध्ये म्हणतो प्रिटोरियम. प्रिटोरियम. आणि कचेरी म्हणजे राजमहालातील कचेरी, ऑफिस. पिलाताचं होतं, हेरोदाचं महाल होता, त्यांचं जे ऑफिस होतं त्या ऑफिसला प्रिटोरियम असं म्हणत होते. एक मिनिट, मी अभ्यास घेतोय का 5-10 मिनिटांमध्ये. आणि चौथा शब्द आहे प्रशिक्षित सैनिक. 6वा अध्याय 27-29 मध्ये प्रशिक्षित सैनिक, त्याला एक्झिक्युशनर म्हणतात. म्हणजे तो इतका प्रशिक्षित असतो की तरबेज असतो तो त्याच्या कामामध्ये. उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर मेला की नाही याची खात्री करायची होती, तेव्हा त्याच्या कुशीतून भाला मारण्यात जसा आला, तर ते काम प्रशिक्षित एक कुशल सैनिकाचं काम होतं. त्याला एक्झिक्युशनर असं म्हणतात. तर मार्क त्याचा वापर करतो. टोल्या किंवा दमडी असा शब्दप्रयोग आपल्याला वाचायला मिळतो 12वा अध्याय 42व्या वचनामध्ये. आणि मग त्याला तो प्रतिशब्द देतो, दमडी किंवा टोल्या. आताच्या काळामध्ये हे शब्द वापरले जात नाही, परंतु जुन्या भाषांतरांमध्ये तसंच वापरले जातं. 6वा शब्द होता त्याचा, जसं तलिथा कुमी, 5वा अध्याय 41व्या वचनामध्ये तो वापरतो. आणि त्याला मग म्हणतो की मुली उठ ना. किंवा मग येशूने आरोळी केली 15व्या अध्यायामध्ये 34-35 मध्ये,
एलोई एलोई लमा सबखतनी, त्याचा तो रूपांतर देतो. अशा प्रकारे हे शब्द तो जे वापरतो हे इतर लेखक वापरत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपल्याला या मार्काचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी काही शिकायला मिळतात. म्हणून आज सकाळी प्रस्तावनेमध्ये मार्काच्या शुभवर्तमानाची वैशिष्ट्य बघत असताना 2 गोष्टी फक्त आपण लक्षात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे बोलावलेले 12 शिष्य ते पण बरोबर होते, योग्य होते, त्यांची निवड करण्यात आली होती, त्यांची नेमणूक करण्यात आली होती. देवाने त्यांचाही उपयोग केला. त्याच्यापैकी एक कपटी निघाला, तो प्रश्न वेगळा आहे. परंतु बोलावले 12, निवडले 12, नेमले 12. दुसरी बाजू मग ही आहे की मार्क त्यांच्यापैकी नाही. मग हा येशूचा अनुयायी बनला तरी कसा? मग याने शिष्यांना पाहिलं, म्हणजे प्रेषितांना बघितलं, ख्रिस्ताकडे आकर्षित झाला आणि तो स्वतः येशूचा अनुयायी बनला. ही एक गोष्ट, हा फरक आहे. येशूने निवडून नेमणे आणि कोणी स्वतःहून येशूचा अनुयायी बनणे. हा मार्क इतरांना बघून प्रभू येशूचा अनुयायी बनला. हे याचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट, भाषा शैली. त्यावेळेच्या सर्वसाधारण लोकांना समजेल अशी ग्रीक आणि लॅटिन तो वापरतो, आणि जेथे कठीण जाईल असं वाटतं तेथे त्याचा अनुवाद पण देतो, रूपांतरित शब्द, समांतर शब्द पण तो देतो. तिसरी गोष्ट म्हणतो, देवाचं राज्य आहे हे कोणाला मिळेल? जे येशूचे शिष्य आहेत त्यांना मिळेल, असं तो म्हणतो. आणि मग हे येशूचे शिष्य कोण? मग त्यांची तो एक सूची देतो अटींची, की असे असले ते लोक. आणि शेवटली महत्वाची गोष्ट म्हणजे तो जे लेखन करतो ते खेड्यातून शहराकडे आकर्षित झालेल्या त्यावेळच्या सर्वसाधारण लोकांसाठी तो हे शुभवर्तमान लिहितो. आणि आपल्याला यावरून असं शिकता येतं की आपण सुद्धा आजच्या आधुनिक जगामध्ये हे जे लोकांचं जाणं येणं होत आहे, ही जी धाव शहरांकडे होत आहे, अशा परिस्थितीमध्ये लोक आणि समाज आणि राष्ट्रे एकमेकांमध्ये भरडली जात असताना या शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये विश्वासणाऱ्यांना आणि इतरांना जर आपल्याला मदत करायची असेल तर मार्काच्या शुभवर्तमानाचा अभ्यास हा फार उपयोगी पडेल, याच्यात शंका नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मार्काकडे बघताना असं दिसतं की 10:45 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा सेवक आहे, या उद्देशाने तो हे शुभवर्तमान लिहितो. आणि सेवक असल्यामुळे त्याची वंशावळी तो देत नाही. मत्तई वंशावळी देतो कारण येशू ख्रिस्त राजा आहे. लूक वंशावळी देतो, परंतु मार्क वंशावळी देत नाही. कारण त्याचं असं म्हणणं आहे की सेवकाला वंशावळी नसते, तो स्वतःचा नसतो. अंतिम भाग हा आहे या शुभवर्तमानाची विषयानुसार जी रूपरेषा आहे ती जर लिहिता आली तर मी हळूच सांगतो आणि संपवू आपण. रूपरेषा. अध्याय 1 ते 13, अध्याय 1 ते 13 यामध्ये सेवकाच्या जाहीर सेवा कार्याची प्रस्तावना आढळते. सेवकाच्या जाहीर सेवा कार्याची प्रस्तावना आहे. दुसरी गोष्ट, अध्याय 1 वचने 14
ते अध्याय 13 वचन 37 पर्यंत, 1:14 ते 13वा अध्याय वचन 37, त्यामध्ये आपण हे शिकतो, सेवकाने सिद्धीस नेलेले सेवा कार्य. सेवकाने सिद्धीस नेलेले सेवा कार्य. तिसरा घटक आहे रूपरेषेचा अध्याय 14 आणि 15. अध्याय 14 आणि 15, सेवकाचे वधस्तंभावरील मृत्यू होईपर्यंतचे आज्ञापालन. सेवकाचे वधस्तंभावरील मृत्यू होईपर्यंतचे आज्ञापालन. अध्याय 16, सेवकाचे विजयी पुनरुत्थान आणि शाही स्वर्गारोहण. सेवकाचे विजयी पुनरुत्थान आणि शाही स्वर्गारोहण. 4 मुख्य घटक या रूपरेषेमध्ये आहेत आणि सेवकाला अनुलक्षून मार्क विविध विषय मांडतो आणि या 4 घटकांमध्ये या शुभवर्तमानाला विभाजित करण्यात आलेलं आहे. माझी आशा आहे की हे छोटंसं अध्ययन आपल्याला सहाय्यकारी ठरेल. पुढच्या बुधवारी प्रभूने कृपा दिल्यास यावर मी विस्तारित बोलेन. आज आम्हाला वेळ लागला काही कारणामुळे, त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या बुधवारी यामध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेन. सोबत मी PDF तुम्हाला याबद्दल देईन. आपल्या संग्रही ते असू द्या. माझी नम्र विनंती पुन्हा एकदा आपणा सर्वांना आहे की जे काही सांगितलं जातं त्याची PDF पण आपल्याला दिली जाते. तर PDF प्रिंट करा आणि फाईल करा, कारण तुमचे कागद इकडे तिकडे गेले तर ते परत येणार नाही. प्रिंट करा, फाईल करा. दुसरी गोष्ट, जे सांगितलं जातं ते पुन्हा ऐका आणि आपल्या नोंदी घडवा. त्याच्यामध्ये काही अपूर्ण राहू शकतं, ऐकू आलं नाही असं होऊ शकतं, शब्द कळला नाही असं होऊ शकतं, म्हणून ऐका. 4 प्रकारे एसे चर्च नंदुरबार तर्फे आपल्याला आध्यात्मिक वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे. असं मला वाटतं कोठेही होत नसावं. कसा हा प्रयत्न होत आहे? 1, समोरासमोर आम्ही असतो आणि यावर आम्ही अभ्यास करतो, चर्चा करतो, प्रार्थना करतो. 2, आम्ही ऑनलाईन आपल्याला देतो, यासाठी की फेसबुक लाईव्हवर जर असेल आपण ते पुन्हा पुन्हा पाहू शकाल म्हणून. 3, आपल्याला यूट्यूबवर सुद्धा हे टाकलं जातं, यासाठी की इकडं नाही जमलं तर तुम्हाला तिकडे जमावं म्हणून. मी हे म्हणत नाही की तुम्ही वक्त्यांना ऐकू नका, परंतु आपली प्राथमिकता काय आहे? एसे चर्च नंदुरबार तुम्हाला विशिष्ट शैलीने मदत केली जात आहे, आध्यात्मिक उन्नतीसाठीही आणि सेवा कार्यामध्ये मंडळीला घडवण्यासाठी पण. म्हणून हा प्रयास आहे. म्हणून ऑनलाईन समोरासमोर यूट्यूब आपलं तुम्ही घ्या, त्यावर जास्त लक्ष केंद्रित करा. 4थ्या प्रकारे मदत कशी करतो आपण? तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला PDF टाकून की तुम्ही त्याची प्रिंट करावी आणि जर काही जमलं नाही तर तुम्ही प्रिंट निदान वाचावी, अभ्यास करावा, भर घालावी, प्रचार त्याच्यातून करावा, शिक्षण त्याच्यातून द्यावं. तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की एसे चर्च नंदुरबारने हा प्रयास का केला आहे. या पद्धतीला आपण म्हणतो चर्च बेस्ड थिओलॉजिकल एज्युकेशन, मंडळी केंद्रित ईश्वर विज्ञानाचा अभ्यास आपण करत आहोत. साधी गोष्ट नाहीये. हे दुसरीकडे तुम्हाला कोठेच दिसणार नाही. मी मोठा आहे, मंडळी मोठी आहे म्हणून मी हे बोलत नाहीये. आपली संस्था या पद्धतीने आपल्याच लोकांना
अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करण्यासाठी हे प्रयास करत आहे. सेवकांना का प्रोत्साहित करण्यात येत आहे की त्यांनी हे शिकावं, त्यांनी याची मदत घ्यावी, आपापल्या मंडळामध्ये त्याचा वापर करावा. आणि तुम्हाला अगदी रेडीमेड दिल्यामुळे तुम्हाला काही जास्त मेहनत नाही आहे. मेहनत आहे पण ते तुम्ही सादर करायला तेवढी तुमची तयारी व्हावी म्हणून तुम्हाला हे दिलं जात आहे. याकडे दुर्लक्ष करू नका अशी माझी नम्र विनंती आहे. देवाची कृपा झाल्यास पुढच्या बुधवारी पुन्हा आपण एकदा भेटू आणि यावर असणारे इतर मुद्दे घेऊन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ काही वेळेला काही वचनं मार्काने सोडून दिले आहेत, काही घेतलेले आहेत. तर असं का झालं ते पण थोडंसं बघू, म्हणजे आपल्याला अधिक ज्ञान त्यामध्ये संपादन करता येईल. पुन्हा एकदा एस.ए. चर्च नंदुरबार तर्फे आपणा सर्वांचा आम्ही आभार मानून देवाला धन्यवाद देतो की आज आपण एकत्र येऊ शकलो आणि थोडा वेळ मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आपण काही बघू शकलो. या आपण पुढची वेळ आपल्या स्वतःला सादर करू देवाला. मी विनंती करतो रेव्हरंड अनुप पाळक साहेब पुढे येतील आणि समारोप करतील. सर्वसमर्थ परमेश्वराला मी धन्यवाद देतो की आज सकाळी पुन्हा एक वार अभ्यासासाठी आम्हाला जमता आलं. मी पाळक या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो की आज आम्ही 20 मिनिटं उशीर केला आजच्या कार्याला, परंतु जे ऑनलाईन आहेत आपणाला फेसबुक आणि यूट्यूबची लिंक ही वेळेवरती देण्यात येईल. कृपा करून आपण ते सर्व बघावं व हा जो नवीन कराराचा सर्वे आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या बघत असताना आज मार्काच्या जीवनावरती प्रकाश टाकून मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांनी आपल्याला फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. माझी आपणाला विनंती असणार आहे की जसं PDF स्वरूपामध्ये आपणाला देण्यात येतं, कृपा करून तुम्ही त्या PDF वाचत चला. जमल्यास त्याची प्रिंट काढून एका रजिस्टरमध्ये ते जर आपण पिनअप केलं तर फारच चांगलं होईल. सोबतच आपण एक नोटबुक ठेवावी जेणेकरून आपल्याला नोंदी निघतील आणि त्या ज्या नोंदी आहे त्या नक्कीच रविवारच्या उपदेशामध्ये किंवा सायंकाळच्या मननचिंतनात आपणा सगळ्यांना उपयोगी अशा होतील. पुन्हा एक वार मी माननीय अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी सर, संपूर्ण चर्च काउन्सिल यांचं मनपूर्वक आभार मानतो. सोबतच डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं उपकार मानतो, कारण की यामागे मेहनत आहे, अध्ययन आहे, वाचन आहे. हे सगळं संकलन करून अतिशय सोप्या भाषेत आम्हाला ते दिलं जातं. आपण प्रति बुधवारी ह्याचं अध्ययन ठेवूया. आणि यासोबतच काही सूचना आहे तर एस.ए. चर्च नंदुरबार व्हॉट्सॲप ग्रुपला आपणाला त्या कळवण्यात येतील आणि फेसबुक अकाउंट जे आपलं आहे एस.ए. चर्च नंदुरबार त्यावरती आपणाला पुढच्या अपडेट ह्या दिल्या जातील. आता आपण प्रार्थना करू आणि समारोप करूया. आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही आभार मानतो आजच्या या सकाळसाठी व आज सकाळी पुन्हा एक वार जमून पवित्र अध्ययन करण्याची तू कृपा पुरवलीस. मार्क जो स्वतःहून प्रभू तुझ्यावर विश्वास ठेवून इतक्या गौरवी सेवा कार्यासाठी तयार झाला, ज्या वेळेला शिष्य सेवा कार्य करीत आहेत, 12 शिष्यांना तू निवडलंस, जबाबदारीवरती त्यांना सोपवलंस. यहुदा इस्करियोताचा नाश झाला, परंतु प्रभू दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो की मार्कासारखे जीवावर उदार होऊन सुवार्ता सांगणारे सेवक निर्माण झाले व मंडळीला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी ख्रिस्त राज्याची गौरवी सुवार्ता सांगितली. प्रिय प्रभू, आम्ही मार्काच्या जीवनावर आज मनन केलं, असंच प्रत्येकाच्या जीवनावर मनन करीत आम्ही नवीन कराराचं सर्वे पूर्ण करणार आहोत. या अध्ययनासाठी मेहनत आहे ती करण्यासाठी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांना प्रभू तुझी कृपा दे, अनुग्रह तू दे, कारण की वाचन पुष्कळ आहे आणि माहिती संकलन करणं फार महत्त्वाचं असं आहे. आणि बारीक बारीक हे काम असताना अतिशय सुंदर असं जोडून त्यांनी आमच्यासमोर सादर केलेलं आहे. प्रभू, त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या कष्टांना तू आशीर्वादित कर व येणाऱ्या पिढ्यांसाठी ही एक जंत्री असणार आहे जी फार महत्त्वाची आहे. ती प्रभू आशीर्वादाची अशी कर. आजच्या सकाळी आम्हाला अध्ययनाला जमता आलं त्यासाठी दयाळू परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व तांत्रिक गोष्टी व्यवस्थित झाल्या त्यासाठी देखील आभार मानतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे सुरून सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळात तुझीच आहे. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आमच्या एस.ए. चर्च नंदुरबार बरोबर
त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळ्या व या अध्ययनासाठी मेहनत करीत असलेले डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर यांच्यासोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना सलाम.